नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। सुषमा स्वराज या एक भारतीय वकील, राजकारणी आणि राजनयिक होत्या, ज्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि 2014 ते 2019 पर्यंत पहिल्या मोदी सरकारमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले। जवाहरलाल नेहरू नंतर परराष्ट्र मंत्री म्हणून 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या त्या दुसऱ्या व्यक्ती होत्या। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज या इंदिरा गांधी नंतर परराष्ट्र मंत्री भूषवणाऱ्या दुसऱ्या महिला होत्या। या 7 वेळा संसद सदस्य म्हणून आणि 3 वेळा विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या। 1977 मध्ये 25 वर्षांच्या वयात त्या हरियाणा राज्याच्या सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या। 1998 मध्ये त्यांनी अल्प कालावधीसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणूनही काम केले आणि दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या। 1970च्या दशकात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती चळवळीत सक्रियपणे सहभाग घेतला। आणीबाणीनंतर त्या भारतीय जनता पक्षात सामील झाल्या। नंतर त्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या बनल्या। 2009च्या 15व्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मध्य प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक 4 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला। 6 ऑगस्ट 2019 रोजी स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर उर्फ अण्णासाहेब रातंजनकर हे शास्त्रीय संगीताचे एक गाढे अभ्यासक, संगीत गुरु व आग्रा घराण्याचे गायक होते। विष्णू नारायण भातखंडे व बडोदा संस्थानाचे उस्ताद फैयाज खान यांचे ते अग्रतम शिष्य होते। त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूटचे मुख्याध्यापक पद कैक वर्ष भूषवले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना संगीत शिक्षण दिले। नंतर त्यांची मध्य प्रदेशातील खैरागड, आताच्या छत्तीसगड राज्यातील इंदिरा संगीत कला विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली। तेथून त्यांना पुन्हा एकदा भातखंडे संगीत संस्थान विश्वविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी 2 वर्षांसाठी आमंत्रित केले गेले। मुंबईच्या भारतीय विद्याभवनाच्या भातखंडे संगीत आणि नर्तन विद्यापीठाची स्थापना रातंजनकरांनी केली। तसेच सायन मुंबई येथील श्री वल्लभ संगीतालय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आकारास आले। वयाच्या 74व्या वर्षी 1974 मध्ये रातंजनकर यांचे देहावसान झाले। हिंदी चित्रपट सृष्टीतील 50च्या दशकातील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मधुबाला यांचं नाव आजही अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतं। व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जन्माला आलेल्या मधुबालाला प्रेमाचं दुसरं नाव म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। आपल्या कामामुळे मधुबाला जितक्या चर्चेत राहिल्या तितक्याच त्या अनेक विवादांमध्ये देखील अडकल्या गेल्या। मधुबाला यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्लीमध्ये अताउल्ला खान आणि आयशा बेगम यांच्या घरी झाला। 11 भावंडांमध्ये मधुबाला 5व्या नंबरच्या होत्या। घराची जबाबदारी असल्याने त्यांनी लहान वयातच कामाला सुरुवात केली। 1942 मध्ये बसंत या सिनेमातून त्यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली। 9 वर्षाच्या वयातच त्यांना बेबी मुमताज असं नाव दिलं गेलं। याच काळात मधुबाला यांची मैत्री बेबी मेहजबी म्हणजेच मीना कुमारी यांच्याशी झाली। मधुबाला यांनी नीलकमल या सिनेमातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले। मधुबाला यांची सुंदरता आणि लोकप्रियता पाहून ऑस्कर अवॉर्ड विजेते दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांनी मधुबालाला हॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा विचार केला, मात्र मधुबालाने यासाठी नकार दिला। मधुबाला यांचे फिल्मी करिअर जितके यशस्वी होते तितक्याच अडचणींचा सामना त्यांना वैयक्तिक आयुष्यामध्ये करावा लागला। झहीरुद्दीन मोहम्मद बाबर हा भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक होता। बाबराने तुर्की भाषेमध्ये तुझुक ए बाबरी हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे। बाबरने भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला। इब्राहिम खान लोधीला 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभूत करून सल्तनत सत्तेचा शेवट केला व भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया घातला। बाबरचा जन्म हा 14 फेब्रुवारी 1483 रोजी मध्य आशियातील फरगना खोऱ्यामधील, जे वर्तमान काळामध्ये उझबेकिस्तान मध्ये आहे, तेथील आंदीजान शहरात झाला। बाबरच्या वडिलांचे नाव उमर शेख मिर्झा होते। उमर शेख मिर्झा हा पराक्रमी तुर्क सम्राट तैमूर लंग याचा 5वा वारस होता। बाबराच्या आईचे नाव कुल्लग निगार खानूम होते। बाबरची आई ही मंगोलियन सम्राट चंगेज खान याच्या वंशातील 14वी वारस होती।
उमर शेख मिर्झा हे फरगाना प्रांताचे शासक होते। बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते। बाबराला 3 भाऊ व 5 बहिणी होत्या। मुलांमध्ये बाबर हा सर्वात मोठा होता। बाबरचे मूळ नाव जहीरुद्दीन होते। किचकट नावामुळे त्याने आपले नाव बदलून बाबर केले।